मला ही फ्रेम बनवायला 1 आठवडा गेला. इतकी मोठी फ्रेम बनवायला टाइम तर लागतोच, पण नावाच्या वारली पेंटिंगची ऑर्डर पण होती. आता हे नाव मला उद्या द्यायचं आहे, म्हणूनच ते आता कम्प्लीट करते. तसं आज मस्त केस धुतली होती आणि भरपूर दिवसानंतर सेल्फी काढायचा मूड झाला होता. चला टाइमपास खूप झाला, लागूयात आता पेंटिंग करायला. ही पेंटिंग कम्प्लीट करताना मला रात्रीचे वाजले होते 2:45. तरी सकाळी 7 ला उठायला लागलं, कारण मम्मी बनवणार होती सकाळी ह्या होळी स्पेशल पापड्या. मग तुम्ही बनवल्या की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. माझी मम्मी तर एक्सपर्टच आहे ह्या पापड्या बनवायला. हे बघा, तांदळाच्या पापड्या बनवायला किती सोपं आहे ना. तसं मी सुद्धा ट्राय केलं ह्या पापड्या बनवायचं. मग काय, पापड्या बनवायला जमतं हा मला. मम्मी मला बनवून देत होती आणि माझं काम होतं ह्या पापड्या उन्हामध्ये नेऊन वाळत टाकायच्या. आम्ही लहान असताना पण मम्मी आम्हाला हेच काम द्यायची. तेव्हा पण आम्ही हे काम आवडीने करायचो, कारण अशा तुटलेल्या पापड्या खायला मिळायच्या. आता पण तेच करतो, तसं पण खूप टेस्टी लागतात. घरातलं पटापट काम केलं आणि निघाले पालघरला जायला, कारण मला ह्या नावाची फ्रेम जी द्यायची होती. अशी वारली पेंटिंगच्या नावाची सुंदर फ्रेम तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मग गेली सोनू सोबत शॉपिंगला, कारण सोनूला घ्यायचा होता एक ड्रेस. भरपूर दुकानं फिरलो, तिला काय ड्रेस आवडत नव्हते. शेवटी कंटाळून एक ड्रेस घेतला. पटापट आम्ही ड्रेस पण फिटिंग करून घेतले आणि निघालो घरी यायला, कारण आमच्या छोट्या कार्टूनच्या मामाच्या लग्नाला जी जायचं आहे. लग्नामध्ये जाऊन काय धम्माल केली आहे ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा. चला मग आजच्यासाठी इतकंच. उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय.